श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। श्रवणी सादरता यदुसी, देखो सुख झाले ब्राह्मणासी, तेणे सुखे निरूपणासी, उल्हासेसी करीतसे। यदूला ऐकण्याची मोठी आवड आहे हे पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद वाटला. त्या संतोषाच्या भरात त्याने मोठ्या उल्हासाने पुढील निरूपण केले. तो म्हणे राया सावधान, विषय सुखाचे जे सेवन, ते स्वर्ग नरकी गा समान, नाही अनुमान ये अर्थी. तो म्हणाला, हे राजा लक्ष देऊन ऐक. विषय सुखाचे सेवन स्वर्गात किंवा नरकात सारखेच असते, यात मुळीच संशय नाही. भोगिता उर्वशीसी, जे सुख स्वर्गी इंद्रासी, तेची विष्ठे माझी सुकरासी, सुकरी पासी निश्चित. स्वर्गामध्ये उर्वशीपासून इंद्राला जे सुख मिळते तसेच सुख घाणीत लोळणाऱ्या डुकराला डुकरिणीपासून खात्रीने मिळते. हे जाणोनी साधुजन, उभय भोगी न घालिती मन, नेदवे प्रेतासी आलिंगन, तेवी साधुजन विषयांसी. हे जाणून सत्पुरुष या दोन्ही प्रकारच्या सुखात मन आसक्त करीत नाहीत. प्रेताला जसे आलिंगन देत नाहीत तसेच साधू विषयाला स्पर्श करीत नाहीत. जीत सापू धरावा हाती, हे प्राणियांसी नुपजे चित्ती, तेवी विषयांची आसक्ती, साधून धरिती सर्वथा. जिवंत साप हातात धरावा असे कोणाही माणसाच्या मनात जसे कधीच येत नाही, त्याचप्रमाणे साधू विषयांची आसक्ती सर्वथा धरीत नाहीत. जैसे न प्रार्थिता दुःख, प्राणी पावता ती देख, तैसे न इच्छिता इंद्रिय सुख, भोगवी आवश्यक अदृष्ट. प्राण्यांना न मागताच दुःख भोगावे लागते, त्याचप्रमाणे इच्छा न करताच प्राक्तन त्यांना इंद्रिय सुख बळेच भोगविते. मज दुःख भोगू भावा, हे नावडे कोणाच्या जीवा, ते दुःख आणि अदृष्ट तेव्हा, तेवी सुखाचा यावा अदृष्टे. कोणाही जीवाला मला दुःख व्हावे असे वाटत नाही, परंतु प्रारब्ध त्यांना न मागताच जसे दुःख भोगावयास लावते तसे ते त्यांना सुखाचा लाभही देत असते. असे असोनी उद्योगू करिता, तेणे आयुष्य नाशिले सर्वथा, या लागी सांडूनी विषय आस्था, परमार्था भजावे. असे असूनही लोक त्यासाठी खटपट करीत असतात आणि आपल्या आयुष्याचा व्यर्थ नाश करतात, म्हणून विषयासक्ती टाकून परमार्थ जोडावा. केवळ झालिया परमार्थ पर, म्हणसी आहारे वीण न राहे शरीर, येच निर्धारी साचार, गुरु अजगर म्या केला. परंतु केवळ परमार्थ पर झाल्यास आहारा वाचून शरीर चालणार नाही असे कोणी म्हणेल, म्हणून ही गोष्ट सिद्ध करण्यासाठीच मी अजगराला गुरु केले. उद्योगे वीण आहारू, अयाचित सेवी अजगरू, दंडळोनी न सांडी धीरू, निधडा निर्धारू पैत्याचा. अजगर उद्योग केल्या वाचून जे मिळते ते भक्षण करीत असतो, घाबरून धीर सोडित नाही. त्याचा निश्चय मोठा अढळ असतो. स्वभावे तो मुख पसरी,
सहजे पडे जे भीतरी, सरस नीरस विचारू न करी, आहार अंगीकारी संतोषे. तो साहजिकपणे तोंड उघडतो आणि त्यात जे काही पडेल ते सरस नीरस न पाहता संतोषाने स्वीकारतो. तैशीची योगियांची गती, सदा भाविती आत्मस्थिती, यदृच्छा आले ते सेविती, रस आसक्ती सांडूनी. योग्यांची स्थिती अशीच आहे. ते निरंतर आत्मस्वरूपातच निमग्न असतात. त्यांच्या पुढे जे यदृच्छेने येईल त्याच्या चवीची आसक्ती सोडून ते ग्रहण करतात. योगियांचा आहारू घेणे, काय सेविले हे रसना नेणे, रसना पंगिस्त नाही होणे, आहारू सेवणे निजबोधे. योग्यांचा आहार करणे म्हणजे काय खाल्ले तेच रसनेला न कळणे, अर्थात जिभेच्या अधीन न होता आत्मस्वरूपानेच ते आहार करीत असतात. आंबट तिखट तरी जाणे, परी एके स्वादे अवघे खाणे, सरस नीरस काही न म्हणे, गोड करणे निज गोडिये. आंबट तिखट इत्यादी जरी ते जाणत असले तरी ते सर्व पदार्थ ब्रह्मरसास्वादानेच सेवितात. सरस नीरस काही बोलत नाहीत. आत्मसुखाच्या गोडीने सर्व पदार्थ ते गोडच मानतात. मुख पसरिलिया निर्धारा, स्वभावे रिघालिया वारा, तोची आहारू पै अजगरा, तेडेची शरीरा पोषण. अजगराने तोंड पसरले आणि त्यात नुसता वारा जरी शिरला तरी तोच त्याचा आहार होतो आणि त्यानेच त्याचे शरीर पोषण होते. तैशीची योगियांची स्थिती, वाताशने सुखे वर्तती, आहारा लागुनी पुढिलांप्रती, नये काकुलती सर्वथा. तशीच योग्यांची स्थिती असते. ते वायू भक्षण करून खुशाल राहतात. आहारासाठी कोणाची काकुळती ते कधी करीत नाहीत. थोडे बहु सरस निरसासी, हे काही म्हणणे नाही त्यासी, स्वभावे जे आले मुखासी, ते सावकाशी सेवितू. कमी अधिक सरस निरस हे बोलणेच त्यांना कधी ठाऊक नसते. सहज जे तोंडाशी येईल त्याचे ते स्वस्थपणे सेवन करतात. अजगरासी बहुकाळे, यदृच्छा आहारू न मिळे, तरी धारणेसी नटळे, पडिला लोळे निजस्थानी. अजगराला दीर्घकालपर्यंत जरी आहार मिळाला नाही तरी तो अस्वस्थ होत नाही. आपल्या जागेवर लोळत पडलेला असतो. तैसे योगियासी अन्न, बहुकाळे न मिळे जाण, तरी करुनिया लंबासन, निद्रेविण निजतू. त्याचप्रमाणे योग्याला जरी दीर्घकाल अन्न मिळाले नाही तरी तो स्वस्थ चित्ताने हातपाय पसरून निद्रे वाचून झोप घेत असतो. निद्रा नाही तयासी, परी निजे निजी अहर्निशी, बाह्यन करी उपायासी, भक्ष देहासी अदृष्टे. त्याला वस्तुतः झोप नसतेच, पण तो समाधी सुखातच निजत असतो. आहार मिळवण्यासाठी कसलाच बाह्य उपाय तो करीत नाही. दैवयोगाने जे मिळेल ते तो खातो. अदृष्टी असेल जे जे वेळे, ते ते मिळेल तेणे काळे, या लागी त्याचे ज्ञान न मैळे, धारणा न ढळे निजबोधे. जे दैवात असेल ते त्यावेळी मिळेल अशा निश्चयाने त्याचे ज्ञान मलिन होत नाही आणि आत्मस्वरूपापासून तो ढळत नाही. अजगरासी बळ उदंड, देहो पराक्रमे प्रचंड,
परीन करी उद्योगाचे बंड, पसरुनी तोंड पडिलासे. अजगराचे सामर्थ्य अचाट, देह पराक्रम प्रचंड, तरीही तो पोटासाठी धडपड करीत नाही, तोंड पसरून पडलेला असतो. तैसाची योगिया केवळ, शरीरी असे शारीर बळ, बुद्धीही असे अतिकुशळ, इंद्रिय बळ पटुतर. योग्यालाही त्याच्याच सारखे शरीर सामर्थ्य असते, त्याची बुद्धीही तीव्र असते आणि त्याचे इंद्रिय बलही असामान्य असते. आहारा लागी सर्वथा, हेतू स्फुरो नेदी चित्ता, काया वाचा तत्वता, नेदी स्वभावता डंडळू. तथापि तो आहाराचा विचारही मनात येऊ देत नाही. देह आणि मन यांना खरोखर तो स्वभावापासून डळमळू देत नाही. स्वप्न जागृती मुकला, सुषुप्ती सांडोनी निजेला, शून्याचा पासोडा झाडिला, निजी पहुडला निजत्वे. तो स्वप्न आणि जागृती यांना मुकतो आणि सुषुप्ती सोडून निजतो आणि शून्याची पासोडी झाडून आत्मज्ञानात स्वरूपानंदाने शयन करतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.